गेल्याच वर्षी एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षानं तर विधानसभेमध्ये अजितदादांच्या पक्षानं बाजी मारली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या अजितदादांकडच्या भेटीगाठी वाढू लागल्यात। विकास कामांसाठी भेट की आणखी काही असा प्रश्न या भेटीगाठीच्या निमित्तानं चर्चेला आलाय। दोन्ही राष्ट्रवादीची जवळीक वाढली। असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं। नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या। मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन डीपी हवेत आणि ते 100 डीपीच्या मागणीसाठी मी दादांकडे आलेलो आहे। विकास कामांसाठी भेट की आणखी काही? अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत, सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत। विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे वर्दळ वाढवली आहे। रोहित पाटील, सलील देशमुख या शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांची पाठोपाठ भेट घेतली। तर इंदापुरातून विजयी झाल्यानंतर मंत्रिपदी वर्णी लागलेल्या दत्तामामा भरणे यांची रोहित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती। पण ही यादी इथेच संपत नाही। 2 दिवसांपूर्वी माजी आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। या भेटीगाठींवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत, सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत, त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत। त्यामुळे ते गेले असतील की आता होऊ शकतं ना, त्यांची पण मागणी असू शकते। काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही, म्हणजे विरोधी बाकावर, म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील। ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढू नये, ही सदिच्छा भेट होती, शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत। या भेटीमागे मतदारसंघातल्या विकास कामांचं कारण वारंवार सांगितलं जात आहे। काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला। दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा। माझ्या मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन डीपी हवेत आणि ते 100 डीपीच्या मागणीसाठी मी दादांकडे आलेलो आहे। दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तर रोहित पवार यांनी मात्र सर्व चर्चांचं खंडन केलंय। काल दादांना मी सुद्धा भेटलो। आता ते सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हातामध्ये ताकद आहेत आणि समजा असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळीकीच्या चर्चेला तोंड फुटलं। पण खरंच काका पुतणे राजकारणात एकत्र येणार का, हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।